Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. तर बावनातला आपला युनिट नंबर 3 जो चालू आहे सॉफ्टवेअर मॉडेलिंग अँड डिझायनिंग. ह्या युनिटमध्ये आपण व्हॉट इज अ सॉफ्ट ॲनालिसिस मॉडेलिंग आणि डिझाईन मॉडेलिंग हे 2 पॉईंट्स कंप्लीट केलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिझाईन नोटेशन्स म्हणजेच आपण डिझाईन मॉडेलिंग बघितलं. आपण डिझाईन मॉडेलिंग कशा पद्धतीने कन्वर्ट करणार आहोत हे आजच्या लेक्चरपासून आपण शिकणार आहोत. तर डिझाईन नोटेशन्स बघायचे आहेत. त्यानंतर डेटा फ्लो डायग्राम म्हणजे कशी ड्रॉ करायची, त्यानंतर डेटा फ्लो डायग्राम कशा पद्धतीने डिझाईन करायची आणि त्याचे वेगवेगळे रूल्स बघायचे आहेत. तर डेटा फ्लो डायग्राम मी तुम्हाला सांगितलं होतं. डेटा फ्लो डायग्राम म्हणजेच काय, DFD म्हणजेच डेटा फ्लो डायग्राम म्हणजेच आपण त्या मॉडेलचं जे काही बिहेवियरल आहे ते डिस्क्राईब करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे डायग्राम्स ड्रॉ करतो आपण. म्हणजे डेटा फ्लो डायग्राम आपण आता यूज करणार आहोत. तर डेटा फ्लो डायग्राम रिप्रेझेंट्स दी फ्लो ऑफ दी डेटा अँड स्टेट चार्ट डायग्राम दॅट स्टेट्स दी अकरिंग इन द सिस्टीम. म्हणजेच डेटा फ्लो डायग्राम आपण डेटा फ्लो डायग्रामचे पण वेगवेगळे परत त्या मॉडेलचे 2 टाईप्स आहेत बघा, डेटा फ्लो मॉडेल आणि स्टेट चार्ट. डेटा फ्लो मॉडेल आपण त्या फ्लोचे म्हणजे कशा पद्धतीनं त्या सॉफ्टवेअरमध्ये डेटा मूव्ह केला जातो तो रिप्रेझेंट करण्यासाठी डेटा फ्लो डायग्राम यूज करतो. आणि स्टेट चार्ट डायग्राम त्या वेगवेगळ्या स्टेट्स कशा पद्धतीनं ऑकर होतात त्याच्यासाठी आपण स्टेट डायग्राम यूज करतो. तर डेटा फ्लो डायग्राम डिपिक्ट्स द इन्फॉर्मेशन फ्लो अँड ट्रान्सफॉर्म्स दॅट आर अप्लाइड ऑन द डेटा. इट मूव्स द इनपुट अँड आउटपुट. म्हणजे डेटा फ्लो डायग्राम आपण आता बघणार आहोत, स्टेट चार्ट बघणार नाही आहे आपण. तर 2 डायग्राम्स आहेत डेटा फ्लो डायग्राममध्ये, स्टेट चार्ट आणि डेटा फ्लो. तर आपण आता स्टेट चार्ट बघायचे नाही, तर डेटा फ्लो डायग्राम हा एक पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. तर डेटा फ्लो डायग्राम कशासाठी यूज करतो, तर इन्फॉर्मेशन फ्लो होते कशी, ट्रान्सफॉर्म कशी होते, ती एका इनपुट दिल्यानंतर कशा पद्धतीने आउटपुट येतो हे आपल्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण डेटा फ्लो डायग्राम यूज करतो. तर डेटा फ्लो डायग्राम आर यूज्ड टू रिप्रेझेंट द सिस्टीम ॲट एनी लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. म्हणजे कोणत्याही लेवलला आपण यूज करू शकतो. तर बाळांनो, डेटा फ्लो डायग्रामचे परत 2 लेवल्स आहेत, लेवल 0 आणि लेवल 1. लेवल 0 म्हणजेच काय, तर फंडामेंटल सिस्टीम मॉडेल. म्हणजे लेवल 0 म्हणजेच काय, जी आपली सिस्टीम आहे ती कशा पद्धतीनं रन होते, म्हणजे बेसिकली ती आपल्याला दाखवायची आहे. आणि लेवल 1 म्हणजे लेवल 0 म्हणजे इनपुट काय दिल्यानंतर आउटपुट कशा पद्धतीने येतं, फक्त एवढीच प्रोसिजर आपण लेवल 0मध्ये दाखवतो. आणि लेवल 1मध्ये आपण कशा पद्धतीनं ती डिटेलमध्ये प्रोसेस रन होते, डिटेलमध्ये इनपुट दिल्यानंतर ती कुठे जंप होते, आउटपुट दिल्यानंतर ती परत दुसऱ्या मॉडेलमध्ये कशी जंप होते, हे इन डिटेल रिप्रेझेंट करण्यासाठी आपण लेवल 1 यूज करतो. तर आता ह्या डायग्राम्स ड्रॉ करण्यासाठी बाळांनो आपल्याला वेगवेगळे सिम्बॉल्स माहीत असले पाहिजेत. जर तो फर्स्ट सिम्बॉल आहे बघा, प्रोसेस, म्हणजे सर्कल काढा आणि त्याच्यामध्ये एक लाईन ओढा, तर तिला म्हणायचं प्रोसेस. आणि तुम्हाला जर डेटाबेस दाखवायचा असेल किंवा कुठेतरी डेटा स्टोअर केलेला दाखवायचा असेल डायग्राममध्ये, तर 2 लाईन्स आहेत, डेटा स्टोअर. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कनेक्शन्स करायचे असतील तर ॲरो दाखवायचा आहे, फ्लो ऑफ डेटा. आणि तुम्हाला वेगवेगळ्या एंटिटीज दाखवायचे असतील, तुम्ही एंटिटी यूज केला तर स्क्वेअर दाखवायचा आहे बघा, एक्सटर्नल एंटिटी. आता डेटा फ्लो डायग्राम कॅन बी पार्टिशनड इंटू वेगवेगळ्या लेवल्समध्ये पार्टिशन केलेत. मी आता सांगितलं लेवल 0 आणि लेवल 1. म्हणजे फंडामेंटल असेल तर इनपुट आणि आउटपुट काय आले एवढंच आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर लेवल 0. आणि इन डिटेलमध्ये आपल्याला डेटा फ्लो डायग्राम ड्रॉ करायची असेल तर लेवल 1 रिप्रेझेंट करायची आहे. तर बाळांनो, इथं बघा एक सॅम्पल आहेच तुम्हाला दिसतंय मॉनिटरवरती. लेवल 0 म्हणजेच काय, इनपुट दिलो आणि आउटपुट काय आलो. परत त्याच लेवल बघा, एंटिटी ए आहे आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. एमध्ये काय दिलं आपण, एक्स आणि वाय, मग आउटपुट काय आलं एक्स. त्यानंतर त्याचेच परत त्याला कनेक्शन केलं आणि लेवल 1मध्ये एंटिटी ए आहे. एमधनं तो डेटा कसा गेला, दुसऱ्या प्रोसेस कसा गेला, त्यानंतर तिसऱ्याकडे कशा गेला, आणि एंटिटी बी कशा पद्धतीने पोचला आहे हे रिप्रेझेंट डिटेलमध्ये केलं. आणि लेवल 2 पण असते इन डिटेलमध्ये, लेवल 3 असते. पण तुम्हाला आता लेवल 0 आणि लेवल 1च आहे. लेवल 2 आणि 3 तुम्ही जास्त काही बघू नका, कारण लेवल 1 आणि लेवल 2च आहे. त्यानंतर डिझायनिंग ऑफ डेटा फ्लो डायग्राम. आपल्याला डेटा फ्लो डायग्राम डिझाईन करायचे आहे. तर डिझाईन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लेवल 0 आपण ड्रॉ करणार आहोत, म्हणजेच बेसिक डायग्राम ड्रॉ करणार आहोत.
आणि इनपुट काय देणार आणि आउटपुट काय, ह्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी आपण सर्कल वगैरे यूज करणार आहोत. आता बाळांनो, त्याचे वेगवेगळे रूल्स सुद्धा आहेत. म्हणजे बघा, आपण आत्ता डायग्रॅममध्ये बघा, इथं मी फर्स्ट सिम्बॉल दाखवलं होता. डेटा फ्लो डायग्रॅमचे 4 सिम्बॉल आहेत. प्रोसेस आहे, डेटा स्टोअर आहे, ॲरो आहे आणि एक्सटर्नल एंट्री आहे. ते प्रोसेससाठी आपण सर्कलच दाखवणार आहोत. इनपुट काय आलं म्हणजे असं वेगवेगळे, म्हणजे इनपुट दिलो नाही असं काही दाखवायचं नाही. प्रत्येक प्रोसेसला काहीतरी इनपुट हे असणारच. इनपुट दिल्यानंतर मल्टिपल आउटपुट्स असतील किंवा सिंगल आउटपुट असेल. तर तुम्ही इथं बघा, तुम्हाला इथं क्रॉस केलेलं आहे, त्या पद्धतीनं करायचं नाही. इनपुट दिलं आहे ना आउटपुट येणार नाही असं काय होणार नाही. पण इनपुट दिलं आहे तर आउटपुट येणारच, आणि इनपुट दिलं असेल तर एक तरी आउटपुट येणार. हे 2 वेज बरोबर आहेत. आणि जे रॉंग क्रॉस केलेले आहेत ते रॉंग, चुकीचे आहेत ते, म्हणजे डिझायनिंगमध्ये अशा पद्धतीने यूज करायचं नाही. सेकंड आहे बघा, तुम्ही डेटाबेस यूज करणार असला तर तो कनेक्शन कसा करणार असला, तर एंटिटी आहे, तुम्ही एंटिटीला कनेक्शन केलं आहे प्रोसेसला आणि प्रोसेसला कनेक्ट केलं आहे डेटाबेस. तर तुम्हाला इथं रॉंग साईड दाखवलं आहे बघा, असा कधीही कनेक्ट करायचं नाही. कनेक्शन करण्याची प्रोसेस ही जी राईट साईडला आहे ती तुमची बरोबर आहे. त्यानंतर थर्ड बघा, 2 वेगवेगळ्या एंटिटीज असतील तर त्यांच्यामध्ये तुमचं कनेक्शन करायचं असेल तर सेंटरला नेहमी प्रोसेस असणारच, कारण प्रोसेस हा इंटरफेस असतो 2 वेगवेगळ्या एंटिटीजमधला. तर वेगवेगळ्या एंटिटीजमधला आता इथं सोर्स आहे आणि सिंक आहे बघा इथं, आणि त्या 2 एंटिटीजमधला काय आहे, हा प्रोसेस आहे. तर डिरेक्टली 2 एंटिटीज कनेक्ट करायच्या नाहीत. त्यामुळं हे डेटा फ्लो डायग्रॅमचे तुम्हाला रूल्स फॉलो करायचे आहेत. तर आता फॉर एक्झाम्पल मी घेतलेलं आहे बघा, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे तुम्ही लायब्ररीमध्ये जाता तर त्याचे लेवल 0 आणि लेवल 1 ड्रॉ करायचे आहे. तर मी पहिल्यांदा लेवल 0 ड्रॉ करून दाखवणार आहे आणि त्यानंतर लेवल 1. आता लेवल 0 बघा, म्हणजे लायब्ररीमध्ये तुम्ही जाता आणि लायब्ररीमध्ये गेल्यानंतर बघा तुम्ही काय करता, पहिल्यांदा कार्ड काढता, बरोबर का. म्हणजे तुम्ही काय करता, पहिल्यांदा तुमचं लायब्ररी कार्ड करता. मग तुम्ही स्टुडंट आहात, मग तुम्ही कुठे गेला, लायब्ररीमध्ये गेला. लायब्ररीमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करता, आता तुमचं कार्ड अवेलेबल आहे, लायब्ररी कार्ड आहे असं कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे तुम्ही लायब्ररीमध्ये गेला, कार्ड घेऊन गेलेला आहात, म्हणून लायब्ररी कार्ड असं कार्ड दाखवलं आहे. प्रोसेसमध्ये तुम्ही गेला, लायब्ररी मॅनेजमेंटमध्ये गेला, त्यानंतर तुम्ही काय करता, बुकची इन्फॉर्मेशन चेक करता, कोणकोणते बुक्स अवेलेबल आहेत, कोणकोणते नाहीत. मग त्यानुसार तुम्ही ते डिमांड करता. मग तुम्हाला पाहिजे ते बुक घेता आणि परत ते बुक कोणाला मिळतात, स्टुडंटला मिळतात. म्हणजे अशी ही बुक रिक्वेस्ट केला, मग ती बुकची इन्फॉर्मेशन डिस्प्ले झाली आणि ते बुक तुम्हाला स्टुडंटला आले. म्हणजे ही शॉर्टमध्येच तुम्ही काय केला, ही प्रोसेस डिस्क्राईब करण्यासाठी तुम्ही लेवल 0 ड्रॉ करायची आहे. आणि इन डिटेलमध्ये बघा, इन डिटेलमध्ये कसं करायचं आहे, स्टुडंट कुठे जाणार, लायब्ररीत कार्ड घेऊन जाणार. त्यानंतर तो फर्स्ट प्रोसेसमध्ये तो बुक डिलिव्हर करणार. मग पहिल्यांदा तो बुक ऑथरकडे चेक करणार, त्याची लिस्ट चेक करणार, मग बुक त्यामधलं चेक करणार कोणकोणते अवेलेबल आहेत की नाही. त्यानंतर दुसरी प्रोसेस आहे, त्या बुकची वेगवेगळे टॉपिकनुसार सुद्धा तो सर्च करणार. असे इन डिटेल प्रोसेस तुम्हाला तो बुकची डिमांड करणार लायब्ररियनकडून. मग बुकची डिमांड आली की त्यानुसार तो टॉपिकनुसार चेक करणार. मग तो बुक पाहिजे असेल तर तो बुक इश्यू करणार. अशी ही लेंदी प्रोसिजर आपण डिस्क्राईब करण्यासाठी आपण लेवल 1 दाखवायची आहे. तर आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, ऑनलाईन एक्झामिनेशन विंटर सत्राचा फॉर्म आपण भरणार आहे MSBTचा. तर कसा भरतो, स्टुडंट काय करतो, लॉग इन करतो MSBTला आणि तिथं तुम्ही इन्फॉर्मेशन, एनरोलमेंट नंबर वगैरे माहिती तुमची घालता आणि तुमचं लॉग इन करतो आणि तिथं तुम्ही एक्झाम फॉर्म भरता. तर इन डिटेलमध्ये ही झाली लेवल 0. आणि इन डिटेलमध्ये बघा, स्टुडंट काय करतो, लॉग इनला रिक्वेस्ट करतो. लॉग केल्यानंतर तो व्हॅलिडेट आहे का नाही चेक करतो. मग त्याचं परत रजिस्ट्रेशन करतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग तो इनपुट देतो, म्हणजे फॉर्म भरतो. मग फॉर्म भरल्यानंतर त्याचं डिपॉझिट काय फी असेल तर ती फी भरली जाते. मग फीचं पण परत रजिस्ट्रेशनला अकाउंट विभाग असतो, तिथे तो चेक करतो. मग त्यानंतर फी भरल्यानंतर तो काय करतो, आय कार्ड इश्यू करतो. म्हणजे तुमचा आता रजिस्ट्रेशन फॉर्म भरून झालेला आहे म्हणून तो नोंद करतो आणि त्याला रिसीट देतो. म्हणजे ही इन डिटेल प्रोसेस आपण दाखवतो ती लेवल 1 मध्ये दाखवतो. तर ही लेवल 1 आपण दाखवताना हे प्रोसेस सिम्बॉल्स आणि डेटा फ्लो डायग्राम्स, म्हणजे आपण इन्फॉर्मेशन आपली स्टुडंट रजिस्ट्रेशनला एक जाणार आहे आणि अकाउंट विभागला एक जाणार आहे. सो त्याच्यामध्ये 2 डेटाबेस झाले. आणि लॉग इनला केल्यानंतर तुम्हाला MSBTचे तुम्ही फॉर्म भरला आहे की नाही त्यांच्यासुद्धा डेटाबेसला तो डेटा रजिस्टर होणार आहे. त्यामुळे तर 3 डेटाबेस आपण यूज केलेले आहेत. तर बाळांनो, 3 डेटा स्टोअर यूज केलेले आहेत. असे वेगवेगळे सिम्बॉल्स यूज करून आपण
इन डिटेल डायग्राम ड्रॉ करणार असेल तर आपण लेवल 1 यूज करू शकतो. तर बाळांनो, ह्याच्यावरती दिलेले क्वेश्चन विचारतात बाळांनो की ड्रॉ दी DFD लेवल 0 अँड लेवल 1 फॉर दी लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम किंवा लेवल 0 अँड लेवल 1 फॉर दी हॉटेल मॅनेजमेंट सिस्टीम. तर ह्याच्यावरती वेगवेगळे क्वेश्चन्स विचारतात. तुम्ही ते प्रॅक्टिस करायचे आहेत. तुम्हाला मी असाइनमेंटसुद्धा मध्ये क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते स्वतः तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. कारण बाळांनो, ह्याच्यावरती तुम्हाला ड्रॉ करायला 4 ते 8 मार्काला क्वेश्चन विचारतात, ते तुम्हाला समजले पाहिजेत. आजच्या लेक्चरला आपण डेटा फ्लो डायग्राम्स बघितलेले आहेत, ते तुम्हाला समजले असतील. तर नेक्स्ट लेक्चरला आपण डेटा फ्लो डायग्राम्स तुम्ही ड्रॉ करून घेतलेला, त्यानंतर स्ट्रक्चर्ड फ्लो चार्ट आहे, फ्लो चार्ट कसा ड्रॉ करायचा हे एक आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत. तर आजचं लेक्चर वरती दिलेले असाइनमेंट तुम्ही सॉल्व्ह करा आणि सबमिट करायचे आहेत. तर आजच्या लेक्चरला आपण इथं स्टॉप करूया. थँक्यू.